आडगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी नामे ईश्वर शांतीलाल वर्मा वय 51 वर्ष, धंदा व्यवसाय, जात हिंदू, मारवाडी, राहणार फ्लॅट नंबर 6, हरिवैभव बिल्डिंग, जाचकमळा, जय भवानी रोड, नाशिक रोड यांनी त्यांची साहिल सांगणाऱ्या इस्माने दिनांक 3/5/2024 रोजी सायंकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान शॉपमध्ये इनर कम्फर्ट, पत्ता शॉप नंबर 12, जी स्क्वेअर बिल्डिंग, जत्रा चौफुली, आडगाव, नाशिक येथे येऊन वर नमूद प्रमाणे वर्णनाचे व किमतीचे कपडे खरेदी करून त्याचे बिल न भरता बिल भरल्याचे भासवण्यासाठी खोटा मेसेज तयार करून तो आमच्या दुकानातील सेल्समन सुनीता धात्रक व वैशाली जाधव यांना दाखवून बिलाचे 10,000 रुपये न देता फसवणूक केली म्हणून तक्रार केली होती। सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम यांना त्यांच्या गुप्त माहितीदार यांच्याकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा उपनगर परिसरात आला आहे। त्यास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन आरोपी नामे यासिम रहमान शेख वय 37, राहणार फ्लॅट नंबर 25, हकानी मस्जिद, गोवंडी, मुंबई हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या सदर गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाहिगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख यांनी केले। आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तक्रारदार यांचे पुनारनगर येथे जॉकी शोरूमचे दुकान आहे। तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन आडगाव येथे येऊन तक्रार दिली की त्यांच्या दुकानावर एक इसम येऊन त्याने 8 ते 10 हजाराची खरेदी केली आणि खरेदी करून त्याचे जे बिल आहे ते त्यांनी ट्रान्झॅक्शन दाखवलं। मध्ये त्यांनी आपले जे पेमेंट पेड झालेलं असतं तो मेसेज त्याने दाखवला RTGS ट्रान्सफर झाल्याचा आणि आरोपी जो आहे तो माल घेऊन तिथून निघून गेला खरेदी करून। त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना बिल त्यांच्या अकाउंटवर आलेलंच नाही आहे, पेमेंट त्यांच्या अकाउंटवर रिसिव्ह झालेलं नाही आहे। ही माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर तात्काळ त्या माहितीवरून गुन्हा दाखल करून माननीय पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीचा शोध घेण्यास चालू केलं। आमच्या CCTV चेक केल्यानंतर आणि गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की असा आरोपी ज्याची अशी मोडस आहे तो हा उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। त्यावरून पोलीस स्टेशन आडगाव येथील गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दायंगडे, पोलीस कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल वाघ, त्याच्यानंतर आपले नरवाडे, काटकर यांना सोबत घेऊन तिथं आम्ही सापळा रचून तिथं तो माहितीप्रमाणे आरोपी हा तिथं मिळून आल्यानंतर त्याला आम्ही पोलीस स्टेशन आणले। पोलीस स्टेशन आणल्यानंतर फिर्यादी जे आहेत तिथं त्याने असा गुन्हा केला होता त्या फिर्यादीने आरोपीस ओळखून आम्ही आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला अटक करून आज त्याला आम्ही कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने आम्हाला त्याची रिमांड दिली आहे। पुढील तपास जो आहे आम्ही पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब आणि आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत। असेच आरोपीने अजून कुठे गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा असे कुठे गुन्हे केलेले आहेत त्याबाबत माहिती घेऊन त्याबाबत सखोल चौकशी